नमस्कार. प्रवीण रिअल एस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, जे पी-एम-आर-डी-एच्या हद्दीतील जे 833 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या लॉटरीचा निकाल कधी लागणार आहे आणि ज्यांना घरं नाही लागणार आहेत, त्यांनी जी ई-एम-डी अमाउंटची पेमेंट केलेले आहेत, ते रिफंड कधी मिळणार आहेत, त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको लॉटरी, म्हाडा लॉटरी आणि पी-एम-आर-डी आणि पी-सी-एम-सी लॉटरी, एफ-सी-एफ-एस लॉटरी हे जे लॉटऱ्या निघतात घरांच्या, महाराष्ट्र हाउसिंग डिपार्टमेंटच्या अंतर्गत जी घरे निघत असतात, ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीची, जी प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी असतात, ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरांची, ही सर्व माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. या पी-एम-आर-डीचा लॉटरीचा निकाल जिथे जाहीर होणार आहेत, तिथे आपण जाणार आहोत आणि हा जो निकाल आहे, तो हा लाईव्ह करणार आहोत. म्हणजे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, ते घर बसल्या तुम्ही हा लाईव्ह बघू शकता आणि आणि जेव्हा कधी आपल्याला हे नोटिफिकेशन येईल, की या लोकेशनला हा ड्रॉ आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा ड्रॉ बघू शकता. जसे की पुणे जो म्हाडाचा जो लाईव्ह झालेला आहे लकी ड्रॉ, तो पण सुद्धा आपण बघितलेला आहे. तर या लॉटरीची माहिती आपण आता पाहणार आहोत. 833 घरांची ही लॉटरी निघालेली होती. यामध्ये ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीची घरे सांगण्यात आलेली होती. डिसेंबर 2025 मध्ये ही घरे निघालेली होती. पेठ क्रमांक 12 आणि पेठ क्रमांक 30 आणि 32. पेठ क्रमांकमध्ये ई-डब्ल्यू-एसची 55 घरे देण्यात आली होती. एल-आय-जीची 285 घरे देण्यात आलेली होती. आणि 30 आणि 32 पेठ क्रमांकामध्ये एल-आय-जी 187 घरं देण्यात आली होती. ई-डब्ल्यू-एसची 306 घरं देण्यात आलेली. म्हणजे पेठ क्रमांक 12 मध्ये 340 आणि पेठ क्रमांक 30-32 मध्ये 493 एकूण असे 833 घरांची ही लॉटरी निघाली होती. आणि या लॉटरीमध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी ज्या घरांना होती, ती फक्त पेठ क्रमांक 12 ई-डब्ल्यूची जी 55 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त त्याच योजनेमधील या प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी इथे सांगण्यात आलेली. ही सर्व माहिती ते त्यांचं जे पेज आलेले आहेत, जेव्हा ही जाहिरात निघालेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे. आता या लॉटरीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा जो पहिला ड्रॉप आहे, हा 10 मार्चला लागलेला आहे. हे त्यांच्या साइटवरती पूर्ण माहिती अपडेट झालेली आहे. आपण ती कुठे अपडेट झाली ती पण पाहणार आहोत. 10 मार्चला पहिला ड्रॉप लागलेला आहे. पहिला ड्रॉप का म्हणजे याच्यामध्ये काय असतो फर्स्ट ड्रॉप? याच्यामध्ये समजा आता 833 घर आहेत. एक्स-वाय-झेड जर 50,000 जर फॉर्म आले असेल, उदाहरणार्थ आपल्यापर्यंत अशी अजून किती फॉर्म आले याची माहिती आलेली नाही. पण एक जस्ट उदाहरणसाठी आपण जर 50,000 जर फॉर्म लोकांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर याच्यामध्ये ज्यांचे ॲप्लिकेशन योग्य आहेत, म्हणजे पूर्णपणे फॉर्म त्यांनी व्यवस्थित भरलेले आहेत, त्यांचा फर्स्ट ड्रॉप लागत असतो आणि ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत, काहींनी फॉर्म भरताना नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल, काहींनी कॅटेगरी सिलेक्ट करताना चुकीची कॅटेगरी सिलेक्ट करत असेल, काहींनी डॉक्युमेंट अपलोड करताना चुकीचा डॉक्युमेंट असे कोणत्याही प्रकारची जर चुकी झालेली असेल, तर त्यांना ती एक संधी देण्यात येत असते. किंवा तुमची चुकी झाली, तुम्ही ही दुरुस्त करा. ते फर्स्ट ड्रॉप लागतात. त्यानंतर सेकंड ड्रॉप लागतो, तो फायनल ड्रॉप लागतो. तो लागणार आहे 18 मार्चला. 18 मार्चला फायनल ड्रॉप लागतो. जो 18 मार्चला फायनल ड्रॉप लागणार आहेत, त्याच फायनल ड्रॉपचा जो असतो त्याचाच ज्या लिस्ट असते त्याचाच जो लॉटरीसाठी ती लिस्ट ग्राह्य धरल्या जात असते. म्हणजे 18 मार्चला जी लिस्ट लागणार त्याचा जे तोच लॉटरीसाठी त्याचा जी पी-डी-एफ येणार आहे त्यांच्या निकालासाठी ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर या लॉटरीचा निकाल लागणार आहे 25 मार्च. येणाऱ्या 25 मार्चला या लॉटरीचा निकाल लागणार आहे आणि या लॉटरीचा निकाल लागल्यानंतर 9 एप्रिलपासून ही ई-एम-डी अमाउंट हे रिफंड मिळणार आहे. आता बघा 25 मार्चला 833 घरांची लॉटरी लागलेली आहे. 833 घरांची लॉटरी लागलेली आहे. ज्यांना घरं लागतील त्यांना जी ई-एम-डी अमाउंट भरलेली आहे, त्यांना ती ई-एम-डी अमाउंट रिफंड मिळत नसते. ही प्रत्येक लॉटरीमध्ये होत असते. जसे सिडको लॉटरी झालं, जे म्हाडा लॉटरी झालं. तुम्हाला ज्या घराची किंमत आहे, त्या किमतीमधून जी ई-एम-डी अमाउंट तुम्ही भरलेली आहे, ती रक्कम वजा करून तुम्हाला ते घराचं जे पत्रक असते, ते पत्रक येत असते. आणि हे ज्यांना निकाल लागलेला आहे 833 घरांचं हे त्यांच्यासाठी झालं. आता ज्यांनी खूप सारे फॉर्म भरलेले आहेत, पण त्यांना निकाल लागलेला नाही. मग त्यांना 9 एप्रिल नंतर जी भरलेली रक्कम आहे, तुम्ही जी ई-एम-डी अमाउंट अनामत रक्कम, ती तुम्हाला 9 एप्रिल नंतर ती स्टेप बाय स्टेप तुमच्या अकाउंटवरती येत असतात. आता 9 एप्रिल नंतर प्रत्येकाला एकाच वेळी आणि एकाच दिवशी ही अमाउंट रिफंड येत नसतात. काहींना स्टेप बाय स्टेप म्हणजे या गोष्टीला एक कालावधी असतो. स्टेप बाय स्टेप तुमच्या अकाउंटवरती ही ई-एम-डी अमाउंट रिफंड येत असते. आता ई-एम-डी अमाउंट रिफंडसाठी ज्यांनी ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरलेला आहे,
समजा XYZ नावाने जर अर्ज जर आपण केला असेल, तर त्यांच्याच बँकेचे डिटेल्स तुम्हाला तिथे रिफंडसाठी त्यांनी सांगितलेली होती. म्हणजे ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरलेले आहेत, ई-एम-डी अमाउंटसाठी रिफंडसाठी ज्यांच्या नावाने फॉर्म भरला आहे त्यांच्याच अकाउंटवरती ई-एम-डी अमाउंट रिफंड येत असते. आणि ज्यांनी XYZच्या नावाने फॉर्म भरला आणि वेगळ्या पद्धतीने म्हणजे वडिलांच्या नावाने फॉर्म भरला आणि मुलाचा जर अकाउंट नंबर दिला असेल XYZ उदाहरणार्थ, तर त्यांना ही ई-एम-डी अमाउंट येण्यासाठी किचकट प्रक्रिया त्यांना वेळ लागू शकतो. तर अशी ही आपण आजच्या अ, दिवशी ही बातमी बघितलेली आहे. या लॉटरीचा निकाल जर तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा लॉटरीचा निकाल जेव्हा आपल्याकडे माहिती येणार, कुठे येणार तिथे जाऊन आपण हा लाईव्ह करणार आहे. तर असे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.